सो गुड मॉर्निंग एव्हरीवन वन्स अगेन. आपण 21st लेक्चर मध्ये आहोत. आयनिक इक्विलिब्रियम ऑलमोस्ट शेवटचा पार्ट चालू झालेला आहे. ठीक आहे. आणि जसं लास्ट लेक्चर मध्ये पण मी बोलले होते की हा पार्ट जो आहे हा बोर्ड एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही. आले लक्षात? बिकॉज दॅट इज डिलीटेड फ्रॉम द बोर्ड सिलेबस. अंडरस्टूड? and even in NCERT some points are deleted but still we can't मतलब neglect those points because ते कुठे ना कुठे तरी येत राहतं पुढच्या टॉपिक्स मध्ये आणि त्यामुळे ऍटलीस्ट तो काय प्रकार आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण बफर सोल्युशन्स कडे आलेलो आहोत. कालच्या लेक्चर मध्ये आपण कॉमन आयन इफेक्ट बघितला होता. आठवतंय का बघा की समजा आपण सांगितलं होतं कॉमन आयन इफेक्ट बद्दल बोलतीये पण कधी मग लगेच आपण बफर स्टार्ट करूया. कॉमन आयन इफेक्ट मध्ये आपण काय सांगितलं होतं की समजा जर एखादा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ठीक आहे. एखादा वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्याच्या सोबत एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि दोघांमध्ये एक आयन कॉमन आहे. एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे तो असा डिसोसिएट होणार CH3COO -H+ फॉर एक्झाम्पल घेतलंय. आणि सोडियम ऍसिटेट एक स्ट्रॉंग सॉल्ट आहे कारण ते वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनलेलं असतं. सो इट विल डिसोसिएट लाईक दिस CH3COO- Na+, राईट. तर यांच्यामध्ये जे कॉमन आयन असतं ना या कॉमन आयनमुळे याच्या इक्विलिब्रियमला काय वाटतं की याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय आणि ते कमी करण्यासाठी की नाही सॉरी हे कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे वाढलेलं आहे आणि हे कमी करण्यासाठी रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये येते. आणि बॅक मध्ये येते म्हणजे काय याचं डिसोसिएशन होत नाही. ऑलरेडी तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे. वीक ऍसिड आहे ते एक वीक इलेक्ट्रोलाइट आहे and due to the common ion present into the solution what happens the reaction whatever taking place in the forward direction in little bit ती बॅक मध्ये व्हायला स्टार्ट होते बॅकवर्ड व्हायला स्टार्ट होते आणि त्यामुळे याचं जे डिसोसिएशन आहे हे सप्रेस होतं. सप्रेस का अर्थ काय हा याला डिसोसिएट होऊ देत नाही असा त्याचा अर्थ. अंडरस्टूड? याचं डिसोसिएशन जे काही थोडंफार होत होतं ते पण याच्यामुळे थांबतं. ठीक आहे गाईज, क्लिअर आहे? तर हा झाला कॉमन आयन इफेक्ट. ठीक आहे. का असं होतं कारण प्रॉडक्ट साईडला जर कुणी वाढलेलं असेल ही रिॲक्टंट साईड आहे ही प्रॉडक्ट साईड आहे. प्रॉडक्ट साईडला जर कुणीतरी वाढलेलं असेल तर अकॉर्डिंग टू ली चॅटलियर्स प्रिन्सिपल ते कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी पुन्हा इक्विलिब्रियमच्या इतकं करण्यासाठी रिॲक्शन कशामध्ये गेली पाहिजे बॅकवर्ड मध्ये गेली पाहिजे. कारण इकडे वाढलंय तर रिॲक्शन बॅकवर्ड मध्ये जाते. राईट. इकडे वाढलं की रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये येते है ना. हे सगळं आपण बघितलंय लास्ट टाइम. तर अकॉर्डिंग टू ली चॅटलियर्स प्रिन्सिपल हे सर्व काम करत असतं. तर याला कॉमन आयन इफेक्ट म्हटलं जातं. तर आपण आता बफरकडे वळणार आहोत. बफर काय आहे? आय होप हे क्लिअर आहे सर्वांना. कॉमन आयन इफेक्ट क्लिअर आहे सर्वांना? ओके. सो लेट अस स्टार्ट विथ द बफर सोल्युशन. ओके, व्हेरी गुड एव्हरीवन. सो हे जरा वाचलं एक दोन वेळेला बुक मधून की काही प्रॉब्लेम येत नाही. इवन इन द NCERT even in your any of the reference book you will find these concepts or नेटवर सर्च मारलं तरी काय हरकत नाहीये. तर आपण बफर मध्ये बघा कालच्या लेक्चरला काय म्हटलं होतं बफर सोल्युशन. बफर सोल्युशनची ऍबिलिटी काय असते? बफर सोल्युशन म्हणजे ऑब्व्हियसली एक सोल्युशन असणार आहे ज्याच्यामध्ये काही कॉम्पोनंट्स असणार आहेत जे वॉटरमध्ये आपण सोल्युशन प्रिपेअर केलेलं असणार आहे. बफर सोल्युशन म्हणजे असं काही वेगळं असत नाही किंवा बफर नावाचा एक सबस्टन्स असतो आणि मग तो पाण्यात डिझॉल्व्ह असं काही नाहीये. समजतंय? तर आपण बफर का म्हणतो कारण बफरचा अर्थ असतो की जो स्वतःमध्ये चेंज होऊ देत नाही. येतं लक्षात? मग ते पण दोन सबस्टन्सेसचं काय असतं एक सोल्युशन असतं. बफर हे कुठला सबस्टन्स नाहीये. दोन वेगवेगळे सबस्टन्सेस त्यांचं सोल्युशन असतं की जे सोल्युशन स्वतःच्या पीएच मध्ये चेंज होऊ देत नाही. येतं लक्षात? कशामुळे चेंज होऊ देत नाही? आपण कशासाठी चेंज करणार? समजा आपण थोडंसं ऍसिड ऍड केलं. कसं आपण चेंज करू शकतो? आपण थोडंसं ऍसिड ऍड केलं तर आपल्याला असं वाटणार ना की बाबा आता ऍसिड ऍड केलंय याचा अर्थ H+ कॉन्सन्ट्रेशन आपण वाढवलंय. राईट. सोल्युशन मध्ये आपण H+ टाकलेला आहे असा त्याचा अर्थ. बरोबर आहे त्या बफर मध्ये. तर आपल्या अकॉर्डिंग सोल्युशनचा पीएच हा ऍसिडिक झाला पाहिजे. बरोबर आहे. पीएच डाऊन झाला पाहिजे ऍसिडिक झाला पाहिजे. हो की नाही? पण तसं बफर मध्ये होत नाही. येतं लक्षात?
खूप लार्ज चेंज त्याच्या पीएच मध्ये घडत नाही, अशा सोल्युशन्सना बफर म्हटलं जातं. तर आपण काल बफरची डेफिनेशन दिली होती, मी परत एकदा फक्त लिहिते बघा की द सोल्युशन विच रेजिस्टचा अर्थ काय की जो मेंटेन करतो, ठीक आहे, विच रेजिस्ट द चेंज इन पीएच. रेजिस्ट द चेंज इन पीएच चा अर्थ काय, जो आपला पीएच मेंटेन करतो, चेंज होऊ देत नाही, ठीक आहे. चेंज व्हायला रेजिस्ट करतो म्हणजे काय, चेंज होऊ देत नाही. सो सोल्युशन विच रेजिस्ट द चेंज इन पीएच अपॉन ऍडिशन ऑफ स्मॉल अमाउंट ऑफ, हे लक्षात ठेवायचं, स्मॉल अमाउंट पाहिजे, स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड म्हणूया H+ acid or base in it, that is called a buffer solution. आणि बफरची ही प्रॉपर्टीज असते की त्याच्या पीएच मध्ये चेंज होत नाही. जो काही पण त्याचा पीएच असेल, जो काही पण सोल्युशन बनल्यानंतर त्या बफर सोल्युशनचा पीएच असेल तो मेंटेन राहतो असा त्याचा अर्थ. ऍसिड टाकलं म्हणून डिक्रीज झाला किंवा बेस टाकला म्हणून वाढला असं होत नाही, ठीक आहे. आय होप डेफिनेशन कळलेली आहे, ठीक आहे. तर वी हॅव 2 टाइप्स ऑफ बफर सोल्युशन, ठीक आहे. मी 2 पार्ट मध्ये लिहिते बफर सोल्युशन्स ना, इन डिटेल नोट्स मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला एक एक एक्झाम्पल घेऊन मी समजावून सांगणार आहे की बफर कसे तयार केले जातात आणि दुसरी गोष्ट इनडायरेक्ट बफर कसे बनवले जातात, ठीक आहे. तर पहिल्यांदा 2 वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत ते आपण बघूया. So basically there are 2 types of buffer solution, ठीक आहे. टाइप्स ऑफ बफर मध्ये आपण 2 प्रकारचे बफर सोल्युशन स्टडी करतो. पहिलं म्हणजे ऍसिडिक बफर आणि सेकंड वन इज ऑब्विसली ऍसिडिक आहे याचा अर्थ बेसिक बफर सोल्युशन्स असतात. ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर नावाप्रमाणे त्याच्यामध्ये ऍसिड्स आणि बेसेस असणार आहेत, ठीक आहे. अलॉंग विथ दॅट सम अदर सबस्टन्सेस आर गोइंग टू बी देयर. ऍसिडिक बफर कसं बनतं बघा. ऍसिडिक बफर सोल्युशन इज मेड अप ऑफ वीक ऍसिड, ठीक आहे. ऍसिडिक बफर सोल्युशन बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की सोल्युशन मध्ये एक वीक ऍसिड असला पाहिजे अँड देयर शुड बी अ सॉल्ट. There should be a salt which should be made up of a weak acid and strong base. ठीक आहे, नीट ऐका. वीक ऍसिड, ऍसिडिक बफर बनवण्यासाठी आपल्याकडे एक वीक ऍसिड असलं पाहिजे आणि त्याच वीक ऍसिड पासून बनलेलं एक सॉल्ट आपल्याला पाहिजे की ते वीक ऍसिड कुणाशी कंबाईन झालेलं असतं, स्ट्रॉंग बेसची, आणि एक सॉल्ट बनतं. हेच वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसची कंबाईन होऊन एक सॉल्ट बनवणार, ते सॉल्ट आपल्याला लागणार आहे. सो वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस फॉर्म ऍसिडिक बफर. आणि बरोबर या बाजूला उलट डेफिनेशन आहे. वी रिक्वायर अ वीक बेस अँड वी ऑल्सो रिक्वायर ओव्हर हिअर अ सॉल्ट. वी रिक्वायर अ वीक बेस फॉर द प्रिपरेशन ऑफ बेसिक बफर. वीक बेस अँड इट्स सॉल्ट. त्याच वीक बेसचा सॉल्ट विथ अ स्ट्रॉंग ऍसिड वी हॅव टू take a salt of weak base and strong acid. Here we want a salt of weak acid and a strong base. ठीक आहे, एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येईल. मला एक वीक ऍसिड कन्सिडर करू आपण CH3COOH, ठीक आहे, ऍसिटिक ऍसिड अँड अ सॉल्ट ऑफ दॅट वीक ऍसिड विथ अ स्ट्रॉंग बेस. याचं वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस म्हणजे ह्या वीक ऍसिड पासून आणि स्ट्रॉंग बेस पासून एका बनलेलं सॉल्ट. एक्झाम्पल आपण CH3COONA लिहू शकतो. दोघांमध्ये आयन कॉमन आहे, दिसतोय का बघा, त्यामुळे इथे थोडासा कॉमन आयन इफेक्ट काम करत असतो. या मेकॅनिझम मध्ये ऍसिडिक आणि बेसिक बफरच्या कॉमन आयन इफेक्ट काम करत असतो. नीट ऐका, हे वीक ऍसिड आहे आणि त्याच वीक ऍसिड पासून बनलेलं एक सॉल्ट आहे की जे त्या वीक ऍसिड आणि एका स्ट्रॉंग बेस पासून बनलेलं असतं. दोघांमध्ये आयन कॉमन असतो. येतं लक्षात? हे क्लिअर आहे सर्वांना हे कसं बनतं ऍसिडिक बफर? आणखीन एक एक्झाम्पल मी घेते बघा. ओके, सो HCN सर्वांना माहिती आहे
HCN is also a weak acid, right? HCN is a weak acid आणि NaCN घेऊयात चालेल. NaCN is weak acid, strong base salt. याच weak acid आणि NaOH चं बनलेलं हे काय आहे? सॉल्ट आहे. बघा आठवतंय का? HCN प्लस NaOH स्ट्रॉंग बेस काय बनणार? सॉल्ट बनणार है ना. ह्यातनं वॉटर बाहेर पडतं आणि NaCN बनतं. तर हे सॉल्ट कसं बनलंय? हे वीक ऍसिड आणि NaOH ह्या स्ट्रॉंग बेस पासून बनलेलं आहे. तर अशा सोल्युशन्स ना, हे झालं पहिलं सोल्युशन, हे झालं दुसरं सोल्युशन. अशा सोल्युशन्स ना ऍसिडिक बफर म्हटलं जातं. हे क्लिअर आहे का? बघा आता बेसिक बफरचं एक एक्झाम्पल आपण घेऊयात. एक एक्झाम्पल लिहिते बघा. ओके, NH4OH वीक बेस घेऊयात, ठीक आहे. अँड अ सॉल्ट ऑफ दॅट वीक बेस विथ अ स्ट्रॉंग ऍसिड. मला सांगा NH4Cl कसं बनलेलं असतं? NH4Cl कसं बनलेलं असतं? NH4OH आणि HCl पासून बनलेलं असतं. येस सर नो? NH4OH आणि HCl पासून बनलेलं असतं. म्हणजे हा याच्यात आहे, त्याच्याबरोबर एक स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि दोघांचे मिळून जे सॉल्ट बनलंय, या दोघांचं सोल्युशन म्हणजे काय असतं? बेसिक बफर. याच्या लक्षात हे मिक्स नाही करायचं आपल्याला. याच्यापासून हे बनवून घेतलेलं आहे आपण NH4Cl, एक सॉल्ट ज्याच्यामध्ये हा वीक बेस आहे आणि हा वीक बेस आणि हे अमोनियम क्लोराईड, ह्या दोघांचं सोल्युशन म्हणजे काय असतं? बेसिक बफर. आर यू गेटिंग दिस? हे लक्षात यायला लागले का? सेकंड एक्झाम्पल आणखीन एखादं कन्सिडर करूयात आपण. एक वीक बेस. ओके, सो आय एम गोइंग टू गिव्ह यू वन एक्झाम्पल. हे बेसिक बफर आहे का सांगा, ठीक आहे. ओके ओके, सो लक्ष द्या, इथे एक एक्झाम्पल घेऊ आपण. NH4Cl आणि NaOH, ठीक आहे. हे जे मी आता सांगतेय नीट ऐका हा गाईज. हे जे मी आता एक्झाम्पल इथं लिहिलेलं आहे, हे एक्झाम्पल इनडायरेक्ट वेनी बेसिक बफर बनवते. तसं इनडायरेक्ट वेनी ऍसिडिक बफर पण आपण बनवू शकतो. याच्याकडे बघितल्यानंतर ही कंडिशन सॅटिस्फाय होतीये का बघा. हा आपल्याकडे सॉल्ट आहे, दिसतंय इथं आपल्याकडे सॉल्ट आहे, सॉल्ट आहे आपल्याकडे, NH4Cl आहे, पण आपल्याकडे वीक बेस पाहिजे. वीक बेस सोल्युशन मध्ये बफरचा काय पाहिजे? वीक बेस असला पाहिजे बेसिक बफर मध्ये. पण आपल्याकडे हा कसला बेस आहे? स्ट्रॉंग बेस आहे. दिसतोय सर्वांना? स्ट्रॉंग बेस आहे. मग मला जरा सांगा की ह्याच्यापासून आपल्याला असं काहीतरी करून निर्माण करता येईल का की ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे? मला जरा सांगा की NH4Cl आणि NaOH जर आपण मिक्स केलं, NH4Cl आणि NaOH जर आपण मिक्स केलं तर त्याच्यामध्ये वीक बेस फॉर्म होण्याची पॉसिबिलिटी आहे का? सॉल्ट तर तिथं आहेच, नो डाऊट, पण मला स्ट्रॉंग बेस नकोय, मला वीक बेस असला पाहिजे सोल्युशन मध्ये. मग जेणेकरून असं काहीतरी आपल्याला प्रपोर्शन पाहिजे की ज्याच्यामुळे NaOH पूर्णपणे संपलं पाहिजे आणि तिथे एखादा वीक बेस जनरेट झाला पाहिजे. ही रिॲक्शन कशी होते बघा, इथं लिहिते कुठेतरी. ठीक आहे, ही रिॲक्शन इथं लिहिते बघा. NH4Cl प्लस NaOH जर मिक्स केलं तर हे असं तयार होईल का बघा. NH4 Na आणि Cl मिक्स होणार आणि NH4OH तयार व्हायला लागलाय आणि NaCl. एक गोष्ट दिसतेय का बघा, समजा मी जर हे लार्ज अमाऊंट मध्ये घेतलं, नीट ऐका, मी जर हे 0.2 मोलार घेतलं, कन्सिडर करा, आणि NaOH 0.1 मोलार घेतलं, ठीक आहे. तर हे 1 मोल जेव्हा रिॲक्ट करतं तेव्हा हे 1 मोल लागतं. 1 मोलचे रिॲक्ट होऊन हे 1 मोल आणि हे 1 मोल बनतं. येस और नो? मला देताना NH4Cl 0.2 मोल दिलेला आहे आणि NaOH 0.1 दिलेला आहे. तर मला जरा सांगा NH4Cl पैकी किती याच्याशी रिॲक्ट करणार? 0.1च रिॲक्ट करणार, हो की नाही? आणि 0.1 सोल्युशन मध्ये शिल्लक राहणार का? कारण लिमिटिंग आणि एक्सेस रिएजंटची डेफिनेशन आठवते का बघा. इथे हा एक्सेस आहे, 1 मोलशी रिॲक्ट करण्यासाठी 1 मोल लागतो, पण आपल्याकडे इथे हा 0.2 दिलाय, हा 0.1 दिलेला आहे. याचा अर्थ ह्याच्यापैकी 0.1च NaOHच्या 0.1शी रिॲक्ट करणार आणि हे किती तयार होणार? 0.1. म्हणजे हा कम्प्लिटली संपला. म्हणू शकते मी NaOH सोल्युशन मधून पूर्णपणे नाहीसा होणार.
तो याच्यातल्या 0.1 शी रिॲक्ट करणार आणि NH4OH बनवणार. म्हणजे माझ्याकडे हे आता असं सोल्युशन तयार झालंय की ज्याच्यामध्ये 0.1 मोल NH4Cl आहे, विच इज माय सॉल्ट, अँड आय हॅव 0.1 मोल वीक बेस. म्हणजे हा एक इनडायरेक्ट वेनी तयार होणारा बफर सोल्युशन आहे. म्हणू शकतो आपण येस और नो, म्हणू शकतो की नाही? बोला पटकन. लक्षात यायला लागले इनडायरेक्ट वे कसं तयार होतं? सर्वांच्या लक्षात यायला लागलंय? हा, पण बेसिक डेफिनेशन काय आहे? व्हेरी गुड एव्हरीवन. ओके, लक्ष द्या. बेसिक डेफिनेशन काय आहे की आपल्याला ऍसिडिक बफर, बेसिक डेफिनेशन म्हणजे ती वाली बेसिक नव्हे, बेसिकली डेफिनेशन काय आहे की ऍसिडिक बफर जर बनवायचा असेल तर वी रिक्वायर अ वीक ऍसिड, वी मस्ट हॅव अ वीक ऍसिड इन टू द सोल्युशन अँड इट्स सॉल्ट, and it's the salt, त्याच weak acid चा salt with a strong base we require into the solution. मग तुम्ही डायरेक्टली दोन गोष्टी घ्या किंवा इनडायरेक्ट वेनी असं सोल्युशन बनवा की ज्याच्यामध्ये वीक ऍसिड असलं पाहिजे आणि त्याचा सॉल्ट असला पाहिजे. असंही तुम्ही करू शकता. येतं लक्षात? इथं पण डेफिनेशन काय आहे की वी रिक्वायर एनी वीक बेस आणि त्याचा एक सॉल्ट जो स्ट्रॉंग ऍसिडशी बनलेला आहे. डायरेक्ट वे मध्ये इथं दिसतंय NH4OH इज अ वीक बेस आणि त्याचं सॉल्ट आहे NH4Cl. बनवलं, मिक्स केलं की आपलं बफर तयार होतं. पण या एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे सॉल्ट तर आहे पण वीक बेस नाहीये, स्ट्रॉंग बेस नाहीये. पण या दोघांची रिॲक्शन होऊन रिॲक्शन मध्ये वीक बेस तयार होऊ शकतो. तर हे दोन्ही मिळून शेवटी बफरच बनवणार. हे कम्प्लिटली खतम होतं, कम्प्लिटली रिॲक्शन मध्ये यूज होऊन जातं. NaOH तिथं शिल्लक राहत नाही कारण आपण प्रपोर्शन अशा पद्धतीनं घेणार की जेणेकरून तो स्ट्रॉंग वाला कंपोनंट काय झाला पाहिजे, निघून गेला पाहिजे आणि रिॲक्शन नंतर आपल्याकडे वीक बेस आणि सॉल्ट राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रपोर्शन ऍडजस्ट करून काय करणार आहोत, सोल्युशन प्रिपेअर करणार आहोत शकता. तर बाळांनो बेसिक डेफिनेशन आधी लक्षात ठेवायचे आहेत आणि मग इनडायरेक्ट वेनी कसं बफर बनतं. कारण मोस्ट ऑफ द टाइम एंट्रन्सेस मध्ये तुम्हाला इनडायरेक्ट वेनी विचारलं जातं. येते लक्षात? तुम्हाला एखादं स्ट्रॉंग कॉम्पोनंट दिला जाणार आणि एक सॉल्ट दिलं जाणार. तुम्हाला विचारलं जातं की बाबा हे जे दिलेलं आहे हे तुमच्या बफरच्या बेसिक किंवा ऍसिडिक बफरच्या डेफिनेशन मध्ये बसतं का, की वेदर इट इज ऍसिडिक और बेसिक बफर. तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे की इनडायरेक्ट वेनी कसं बनलेलं असू शकतं. पण याच्यामध्ये एक कंडिशन लक्षात ठेवायची की जो सॉल्ट दिला असेल किंवा बफरचा जो मेन कॉम्पोनंट असतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन हायर पाहिजे आणि जो नको असलेला कॉम्पोनंट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी पाहिजे, जेणेकरून ते रिॲक्ट झाल्यानंतर हे तर शिल्लक राहणार सोल्युशन मध्ये. आपल्याला हवं आहे ते तर बनणार आणि नको असलेलं काय होणार, रिमूव्ह होणार. अशा पद्धतीने ते प्रपोर्शन ऍडजस्ट करून आपल्याला घ्यावं लागतं. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर? मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल देते बघा. ठीक आहे. तर आता मी हे पुछते, हे डेफिनेशन लक्षात ठेवा गाईज सगळ्यांनी की ऍसिडिक बफर जे असतं ते वीक ऍसिड आणि त्याचं सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेसनी बनलेलं असतं. बेसिक बफर हे वीक बेस आणि त्याचं सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिडनी बनलेलं असतं. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते बघा, ठीक आहे? ओके, आय एम गोइंग टू गिव्ह यू वन एक्झाम्पल. समजा असं आहे, so माझा क्वेश्चन आहे whether it forms an acidic buffer. ठीक है? whether it is going to form an acidic buffer, yes, no, काहीतरी आन्सर मला करायचं आहे आणि बनत असेल तर कसं बनणार. whether it is going to form an acidic buffer, बोला पटकन गाईज. व्हेरी गुड वरदा. भक्तीचा आन्सर करेक्ट आहे, वरदा करेक्ट आहे. बोला बाकीच्यांना लक्षात आलंय का ऍसिडिक बफरची डेफिनेशन? ओके श्रेयस, बर, ओके आदित्य, श्रवण करेक्ट आहे, प्रतीक्षा करेक्ट आहे, जोया पण करेक्ट आहे. बरं लक्ष द्या, ऐका आपली ऍसिडिक बफरची डेफिनेशन काय होती. ठीक आहे श्रेयस, आठवतंय का बघा. ऍसिडिक बफरची आपली डेफिनेशन काय होती की वी रिक्वायर अ वीक ऍसिड
हा, आणि सोल्युशन मध्ये काय असला पाहिजे, वीक ऍसिड, त्याच वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट. ठीक आहे, तर इथं माझ्याकडे स्ट्रॉंग बेस दिलाय, स्ट्रॉंग बेस दिलेला आहे पण सॉल्ट दिलेला नाहीये. पण मला सांगा या दोघांची रिॲक्शन होऊन सोल्युशन मध्ये स्ट्रॉंग सॉल्ट बनू शकतं का, ते तसं सॉल्ट बनू शकतं का? बघा बघू, रिॲक्शन मी लिहिते. माझ्याकडे वीक ऍसिड आहे, एक कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे आणि दुसरं खरं दिलंय NaOH, दॅट इज अ स्ट्रॉंग बेस दिलाय. पण दोघांच्या कॉम्बिनेशननी हे बनू शकतं की नाही? बघा बघू श्रेया, CH3COO Na बनणार की नाही? याचं वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं ते सॉल्ट आहे, येस और नो? मग समजा माझ्याकडे हे 1 मोलार दिलं, हे 2 मोलार दिलं, ठीक आहे, तर हे एकशी रिॲक्ट करतं आणि हे 1 बनवतं. हे सर्वांना कळतंय. मग 2 दिलंय, 2 मोलार दिलंय, तर ह्यातलं 1 मोलार रिॲक्ट करणार ह्याच्यातल्या 1 मोलारशी, हे संपणार. इट विल गेट कंझ्युम कम्प्लिटली, इट विल गेट कंझ्युम कम्प्लिटली. हे निघून जातं आणि शिल्लक काय राहतं, हे बनतं आणि हे एवढं शिल्लक असतं. हे 1 मोलार शिल्लक असणार, हे 1 मोलार. अंडरस्टूड? मग या दोघांना मिळून ऍसिडिक बफर बनतं की नाही? येस और नो? लक्षात आलं सर्वांच्या? लक्षात आलं सर्वांच्या? व्हेरी गुड. हे समजलं? व्हेरी गुड. तर आता बघा, लक्ष द्या. ओके, आता आणखीन एक एक्झाम्पल विचारते. अशी बरीच एक्झाम्पल नोट्स मध्ये आहेत बरं का, यू कॅन चेक देम, काही प्रॉब्लेम नाहीये. बोला. HCOOH आहे आणि HCOOK आहे. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल आहे. आणि आणखीन एक एक्झाम्पल मी देते बघा. ठीक आहे, क्वेश्चन माझा काय आहे बघा, की out of these two which is an acidic buffer, or whether both can form acidic buffer, whether both can form acidic buffer, or 1 and 2 out of these two only one is acidic buffer. दोघांपैकी एकच आहे का दोन्ही सुद्धा acidic buffer बनवू शकतात? मला फक्त सांगायचं आन्सर, both or only one. जर only one असेल तर नेमकं कोणतं? बोला. ऍसिडिक बफर मध्ये बर. ओके, बर. वरदा विचार करा, विचार करा, जरा विचार करा. बर. ओम. अच्छा, ओमने आन्सर चेंज केलेला आहे. बरं, एनिवेज लक्ष द्या, सांगते बघा. हा, वरदा बघा, आपली कंडिशन काय होती ऍसिडिक बफरची, की तिथं वीक ऍसिड असलं पाहिजे. सो इट इज अ वीक ऍसिड. सगळ्यांना मग हे माहिती पाहिजे, म्हणून मी डे 1 पासून, आयोनिक जेव्हा स्टार्ट झाला तेव्हापासून सांगतेय गाईज, की आपल्याला कोणते सबस्टन्सेस वीक आहेत, कोणते स्ट्रॉंग आहेत, हे सर्व माहिती पाहिजे. तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हँड रिटन मध्ये काही पेनाने लिहिलेल्या आहेत बघा, तिथे चेक करा. तिथे तुम्हाला बरेच स्ट्रॉंग आणि वीकच्या कॅटेगरीज मध्ये सबस्टन्सेस भेटतील. लक्षात ठेवायचं, हळूहळू लक्षात राहतं. CH3COH असेल, HCOH फॉर्मिक ऍसिड हे असेल, HCN असेल, H2CO3 असेल, हे सगळे वीक ऍसिड्स असतात. ठीक आहे, सो वीक ऍसिड आहे आपल्याकडे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण याचा विचार करू. आणि हा जो आहे तो त्याच वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे की नाही वरदा? बघा, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस कसं, HCOOH आणि KOH मिळून HCOOK बनतं की नाही? KOH इज अ स्ट्रॉंग बेस. तर KOH ह्याच्यामध्ये ऍड केलं की हे बनतच की नाही? ते ऑलरेडी तुम्हाला दिलेलंच आहे. सो दिस सॅटिस्फाईज द कंडिशन ऑफ ऍसिडिक बफर. सो इट इज अ बफर. अंडरस्टूड? बऱ्याच जणी फक्त फर्स्ट असं आन्सर दिलं होतं, तर ते आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण चेक करूया. तर NaCN हे सॉल्ट आहे. ठीक आहे गाईज, आणि हे जे आहे हे माझं स्ट्रॉंग ऍसिड आहे. बरोबर, हे माझं स्ट्रॉंग ऍसिड आहे. तर ह्याच्यापासून काय बनतं आपण बघूयात जरासं. हे Na+CN- हे H+SO4-2 असा प्रकार आहे. ठीक आहे, सो Na2SO4 तयार होणार आणि HCN तयार होणार है ना. HCN तयार व्हायला लागलंय बघा बाळांनी, HCN तयार होतंय. नो डाऊट 2 मोल्स होणार, ते रिॲक्शनला त्या अकॉर्डिंग बॅलन्स करावं लागतं. HCN
आणि दुसरं काय तयार होतं, Na2SO4 तयार होतं, हो की नाही? राईट गाईज, हे 2 होणार आणि इथं 2 असणार, राईट? अंडरस्टूड? तो आपल्याला तयार झालंच की, HCl तयार झालंच की, है ना? HCl काय आहे, वीक ऍसिड आहे, ठीक आहे? हे कमी प्रमाणात घ्यायचं, हे याच्याशी रिॲक्ट होऊन निघून जातं, स्ट्रॉंग ऍसिड संपतं, आपल्याकडे शिल्लक राहतं वीक ऍसिड आणि त्याचा सॉल्ट. सो हे सुद्धा बफर आहे. अंडरस्टूड? एव्हरीवन क्लिअर अबाउट द सेकंड एक्झाम्पल विषयी तुम्ही क्लिअर झालाय का? लक्षात आलं का? बरं, श्रवण परत एकदा ऐका. श्रवण, हे बघा, रिॲक्शन या दोघांची होऊन हे बनतं की नाही, वीक ऍसिड सोल्युशन मध्ये तयार होतं की नाही, याचं कॉन्सन्ट्रेशन हायर घ्यायचं. मला 2 मोल 1 मोलशी रिॲक्ट केलं की हे 2 मोल बनतंय, हे रिॲक्शन मध्ये दिसतंय तुम्हाला. तर मला ह्याचं कॉन्सन्ट्रेशन समजा 4 मोल दिलं, ठीक आहे, 4 मोलार दिलं आणि हे 1 मोलार दिलं. तर मला जरा सांगा, हे 2 मोल 1 मोलशी रिॲक्ट करतात, बरोबर आहे? मग हे 1 मोल ह्याच्यातला किती मोलशी रिॲक्ट करणार? 4 मोल मधल्या किती मोलशी रिॲक्ट करणार? 2 मोलशी रिॲक्ट करणार. 2 मोल शिल्लक राहणार सोल्युशन मध्ये. हे पूर्णपणे संपलं आणि या दोघांचे रिॲक्शन होऊन हे 2 मोल HCl बनलं. म्हणजे माझ्याकडे सोल्युशन मध्ये आता हे आहे, याचा काही तसा प्रॉब्लेम असत नाही. हे एक सॉल्ट आहे की जे तुटतं, स्ट्रॉंग सॉल्ट असतं जे तुटून जातं, त्याचा काही आपल्याला टेन्शन नाहीये. हे नको आहे मला, हे स्ट्रॉंग ऍसिड मला सोल्युशन मध्ये नकायचं, ऑलरेडी काय झालं, गायब झालं. हे शिल्लक राहिलं 4 पैकी 2 मोल आणि हे बनलं 2 मोल. म्हणजे या दोघांची मेन जोडी त्या सोल्युशन मध्ये आहे, म्हणू शकतो की नाही आपण. So it is a weak acid HCl and it's salt with a strong base, है ना? NaCl, NaOH आणि कशापासून बनलेलं असतं, HCl पासून बनलेलं असतं ना. So NaCl is a weak acid strong base salt. हे दोघं सोल्युशन मध्ये आहे, so it is a buffer. अंडरस्टूड? श्रवण, आता लक्षात आलं का? आता लक्षात आलं का तुमच्या? क्लिअर आहे? इनडायरेक्ट वे, व्हेरी गुड. हा, एकच मिनिट इथे. ओके, भक्ती, सॉल्ट डिफरंट आहे. हो भक्ती, सॉल्ट डिफरंट आहे, हो बरोबर आहे. हे 2 वेगवेगळे सॉल्ट आहेत, पण याचा आपल्याला काही देणं घेणंच नाहीये. ते सोल्युशन मध्ये काय करते त्याच्याशी आपल्याला काही चिंता नाहीये. Na2SO4 पुन्हा Na+SO4- मध्ये डिसोसिएट होतं, हे लक्षात येते. पण माझ्याकडे Na+ आणि Cl- आहेत की नाही सोल्युशन मध्ये, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे आणि हे महत्वाचं आहे. अंडरस्टूड? हे दोघं बनतात की नाही सोल्युशन मध्ये, वीक ऍसिड आणि त्याचं सॉल्ट, तर याच्यापासून बफर बनणार आणि तिथे बफर ऍक्शन होणार. अंडरस्टूड? याचं टेन्शन घ्यायचं नाही. क्लिअर एव्हरीवन? येस. सो आय होप आता बफर कसे बनतायत सर्वांना लक्षात आलेलं आहे. असे बरेच एक्झाम्पल्स आपल्या नोट्स मध्ये आहेत. आता आपण जरासं डिस्कशन करूया बफर ऍक्शन बद्दल. ठीक आहे गाईज, लक्ष द्या. ओके, सो आपण बफर ऍक्शन बद्दल डिस्कशन करणार आहोत आणि बफर ऍक्शन मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत दॅट इज नथिंग बट द ऍक्शन ऑफ ऍसिडिक बफर. ठीक आहे. तुम्ही म्हणाले बफर ऍक्शन म्हणजे काय आहे, व्हॉट इज मीन द ऍक्शन ऑफ ऍसिडिक बफर. तर बाळांनो, ह्याचा अर्थ काय आहे की ऍसिडिक बफर मध्ये जर आपण थोडं HCl किंवा मतलब H+ आयन्स किंवा थोडं OH- आयन्स मतलब थोडासा बेस टाकला तर त्याचा जो pH असतो तो कसा मेंटेन राहतो, तिथं नेमकं असं काय होतं की ज्याच्यामुळे त्याचा pH मेंटेन राहतो, हे आपल्याला शिकायचंय. अंडरस्टूड? ऍक्शन ऑफ पहिल्यांदा ऍसिडिक बफर मध्ये आपण एक्झाम्पल घेऊया जे मगाशी आपण लिहिलं होतं. CH3COOH आणि CH3COO Na पासून बनलेल्या बफर. हा माझा वीक ऍसिड आहे अँड दिस इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड, दॅट वीक ऍसिड अँड 1 स्ट्रॉंग बेस. ह्या दोघांना मिक्स करून बफर बनवले.
मला जरा सांगा गाईज, या दोघांचं मी सोल्युशन बनवलेलं आहे, कन्सिडर करा वॉटरमध्ये. सो वॉटरमध्ये स्वतःचे H+ आणि OH- असतात, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स असतं, सर्वांना माहिती आहे, 10⁻⁻7 रूम मतलब 25 डिग्री सेल्सिअसला ते काय असतं, मेंटेन्ड असतं, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. हे जे दोघं आहेत यांच्या मधून येणाऱ्या आयन्स बद्दल आपण डिस्कशन करत आहोत. हे कसं डिसोसिएट होतं, CH3CO OH वीक ऍसिड आहे, तो रिव्हर्सिबल एरो दाखवलाय, CH3COO- आणि H+ मध्ये डिसोसिएट होतं. ठीक आहे. सॉल्ट आहे माझ्याकडे त्याच सोल्युशन मध्ये, CH3COONA, सिंगल एरो दाखवणार कारण ते स्ट्रॉंग सॉल्ट आहे, तर सॉल्ट 100% तुटतं. CH3COO- प्लस Na+. आता समजा अपॉन addition of H+. H+ चा अर्थ काय गाईज, अपॉन ऍडिशन ऑफ H+. H+ चा अर्थ काय, ऍसिड. जरा आपण ऍसिड ऍड केलं, आता याच्यामध्ये जरा आपण ऍसिड ऍड केलं तर काय होणार हे आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आणि अपॉन ऍडिशन ऑफ OH- आयन काय पॉसिबल रिॲक्शन होतात की जेणेकरून pH मेंटेन राहतो हे आपल्याला बघायचं आहे. बाळांनो मला जरा सांगा, आता याच्यामध्ये मी H+ ऍड केलं, याच्यामध्ये मी H+ ऍड केलं, तर मला जरा सांगा मॅक्सिमम याच्यामध्ये ऍसिटेट आयन्स आहेत की नाही, इथे मॅक्सिमम H+ आयन्स आहेत की नाही. ऑब्व्हियसली H+ ऍड केल्यावर H+ शी तर रिॲक्ट होणार नाही, राईट. Na+ शी तर रिॲक्ट होणार नाही, हे कुठल्या तरी नेगेटिव्ह कॉम्पोनंटलाच शोधणार. मग हे आयन सोल्युशन मध्ये जास्त आहेत, हो की नाही. काही आयन्स जे आहेत ऍसिटेट आयन इथून आलेले आहेत आणि काही ऍसिटेट आयन जे आहेत ते इथून आलेले आहेत, बरोबर. काही म्हणण्यापेक्षा मॅक्सिमम 100% असतं ना डिसोसिएशन, म्हणजे यांचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मध्ये अबंडंट आहे म्हणू शकतो आपण. मग बाळांनो मला जरा सांगा, हे H+ कुणाशी रिॲक्ट करणार, CH3CO- शी. रिॲक्शन कशी होते बघा, CH3COO- प्लस H+ मिळून काय बनवतात, CH3COOH बनवतात. बाळांनो मला जरा सांगा, हे ऍसिटिक ऍसिड तयार झालं, H+ आपण जे काही बाहेरनं ऍड केलं ते गाईस डाऊट आहे का इथपर्यंत, लक्षात यायला लागलंय सर्वांच्या. ऍसिड ऍड केल्यानंतर नेमकं काय होतं तयार, लक्षात यायला लागलंय का सर्वांच्या. ठीक आहे. ऍसिटेट आयन H+ ला काय करतात, जे काही आपण टाकले त्यांच्याशी कंबाईन होतात, ऍसिटिक ऍसिड तयार होतो. याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय असं वाटतंय, बरोबर आहे. ऍसिटिक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मध्ये हे पण थोडंफार असणार की नाही सोल्युशन मध्ये, कारण हे काय कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही, मॉलिक्युल्स पण प्रेझेंट असतात. बाळांनो मला जरा सांगा की ऍसिटिक ऍसिड तयार झालं, नो डाऊट याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, पण याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणून रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जाईल का, बोला. फॉरवर्ड मध्ये जाईल का, नाही जाणार. फॉरवर्ड मध्ये जाईल का, नाही जाणार. कुठला तरी इफेक्ट काम करायला लागलाय तिथे, दिसतंय, कुठला तरी इफेक्ट काम करायला लागलाय. ह्या बाजूला दिसतंय, कुठला इफेक्ट आहे हा, कोण सांगेल, हा कुठला इफेक्ट आहे, कोण सांगेल. राईट हँड साईडला CH3CO- आयन. व्हेरी गुड वर्धा, व्हेरी गुड. सर्वांच्या लक्षात यायला लागले का बघा, दोन्हीतून येणारे कॉमन आयन दिसायला लागले. हे कॉमन आयन दिसायला लागले का सर्वांना. हे कॉमन आयन काय करतं, या रिॲक्शनला फॉरवर्ड मध्ये जाऊ देत नाही. ही जर रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये झाली असती तर H+ कॉन्सन्ट्रेशन काय झालं असतं, सोल्युशन मधल्या वाढलं असतं. समजतंय. इथं नेमकं काय लागलंय, कॉमन आयन इफेक्ट लागतोय, त्यामुळे हे फॉरवर्ड मध्ये जाणार तर नाहीच आहे. येणाऱ्या H+ ला यातलेच काही CH3COO- आयन काय करतात, खाऊन टाकतात. येणाऱ्या एक्स्ट्रा H+ ला हे काय करतात, खाऊन टाकतात. आणि त्यामुळे या इक्विलिब्रियमवर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे याचं आणखीन डिसोसिएशन होऊन H+ वगैरे तयार होत नाही. जितके H+ आणि OH- जे काही पण सोल्युशन मध्ये सुरुवातीला होतं
ते मेंटेन राहतं, कारण आलेल्या H+ ना हे ऍसिटेट आयन जे जास्त प्रमाणात भरलेले आहेत सोल्युशन मध्ये, ते काय करतात, अट्रॅक्ट करतात आणि CH3COOH मध्ये कन्वर्ट होतात. इकडे कॉन्सन्ट्रेशन जरी स्लाइटली वाढलेलं असलं तरी रिएक्शन पुढे जाऊ शकत नाही बिकॉज ऑफ द कॉमन आयन इफेक्ट विच इज हायर दॅन दिस चेंज. या चेंज पेक्षा हा कॉमन आयन इफेक्ट जो आहे या दोघांचा तो हायर आहे, त्यामुळे हा याला डिसोसिएट होऊ देत नाही. हे जे आहे हे याला डिसोसिएट होऊ देत नाही. त्यामुळे H+ कॉन्सन्ट्रेशन जितकं आहे सोल्युशन मध्ये तितकंच राहतं आणि सोल्युशनचा पीएच मेंटेन राहतो जरी आपण थोडंसं ऍसिड ऍड केलं तरी. हे क्लिअर आहे. अपॉन H+ काय होतं हे लक्षात आलं सर्वांच्या? क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड जोया. भक्ती लक्षात यायला लागलंय. व्हेरी गुड श्रवण. असं काही रॉकेट सायन्स नाहीये त्यात. ठीक आहे, मी परत एकदा पटकन H+च्या ऍडिशननी काय होतं सांगते, मग आपण बेस कडे वळूया. ठीक आहे, बघा H+च्या ऍडिशननी काय होतं, H+ जरी आलं तर यातले थोडेसे CH3COO- आयन्स त्यांना घेतात आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. या रिॲक्शनचा इक्विलिब्रियम काही फरक होऊ देत नाहीत. मग तुम्ही म्हणाल की ऍसिटिक ऍसिड बनलं, मान्य आहे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय, पण इकडे कॉमन आयन इफेक्ट लागत असतो, त्यामुळे ह्याला किती जरी प्रयत्न करायचा झाला की मला बनवायचा आहे तर तो काय सांगतो की ऑलरेडी माझ्याकडे ऍसिटेट आयन भरपूर आहेत आणि त्यामुळे इकडे कॉमन आयन इफेक्ट लागलाय, तू काय होऊ शकत नाही, डिसोसिएट होऊ शकत नाही. जितकं H+ ऑलरेडी आहे तितकंच राहणार सोल्युशन मध्ये. अशा पद्धतीनं कॉमन आयन इफेक्टमुळे ह्याचं डिसोसिएशन होऊ शकत नाही आणि त्यामुळे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे मेंटेन राहतं सोल्युशन मध्ये जे ओरिजिनली होतं आणि त्यामुळे पीएच पण काय होतो, मेंटेन होतो. आय होप ऍसिडिक बफर मधली ऍसिडची ऍक्शन क्लिअर झालेली आहे. लक्षात राहिलं सर्वांच्या? ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलं हे काय होतं नेमकं? ओके, व्हेरी गुड. तर लेट अस चेक. ओके, व्हेरी गुड. फक्त आता आपण ऍडिशन ऑफ बेस आपण बघूया. थोडंसं हे मेसी झालंय, मी पुसते आणि परत एकदा रिॲक्शन लिहिते बघा. CH3COOH लक्ष द्या. ही दोन प्रकारे होऊ शकते. हा, रिॲक्शन इथे दोन प्रकारे होऊ शकते, म्हणजे ऍक्शन दोन प्रकारे होऊ शकते. ठीक आहे, अशा पद्धतीनं सिच्युएशन आहे आता सोल्युशन मध्ये, बफर मध्ये. हे माझं बफर आहे आणि याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ मी बेस ऍड केला. सो अपॉन बेस, अपॉन ऍडिशन लिहूया आपण. अपॉन ऍडिशन ऑफ बेस, बेस म्हणजे काय, OH- आयन. काय होणार बघा, OH- आयन्सला कंबाईन व्हायला दोन प्रकारे वाव आहे. एक तर OH- H+ ची कंबाईन होणार, Na शी कंबाईन नाही होऊ शकत. OH- का नाही कंबाईन होऊ शकत, कारण Na+ शी जरी ते कंबाईन झाले तरी ते स्ट्रॉंग बेस बनवतात, ते परत तुटतं. अंडरस्टूड? त्यामुळे त्याच्याशी काही होण्यात मतलब रिॲक्ट होण्यात काही पॉईंट नाहीये. सो OH- त्याच्याशी नाही रिॲक्ट होत, तो H+ ची रिॲक्ट होऊ शकतात. बाळांनो मला जरा सांगा, OH- ऍड केलं त्यांनी H+ शी कंबाईन केलं, OH- ऍड केलं त्यांनी H+ शी कंबाईन केलं, तर तयार काय होणार रिॲक्शन मध्ये? रिॲक्शन मध्ये तयार काय होणार, वॉटर तयार होणार, राईट है ना? कळायला लागलंय. OH- नी असणाऱ्या जे काही शिल्लक आहे त्या H+ ची रिॲक्शन केली की याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, है ना, कमी झालंय. कॉमन आयन इफेक्ट लागतो, इथे दिसतंय कॉमन आयन इफेक्ट लागायला लागलाय, पण H+ कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायला लागलंय. हे दिसल्यानंतर हा काय करायला स्टार्ट करतो, डिसोसिएट व्हायला स्टार्ट करतो. इथून रेजिस्टन्स येत असतो त्याला, कॉमन आयन इफेक्टचा रेजिस्टन्स येत असतो, पण तिकडे H+ मगाशी H+च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये फरक पडला नव्हता, त्यामुळे तो निवांत होता. ऍसिडिक ऍसिडला डिसोसिएट व्हायची काही गरज नव्हती. याच्या लक्षात, मगाशी H+च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काही फरक पडला नव्हता, कारण त्याच्याकडे कुणी गेलंच नव्हतं. आपण H+ जे ऍड केलं ते CH3COO- नी कंझ्युम केलं होतं, बरोबर आहे. एक्स्ट्रा आलेलं इकडून कंझ्युम झालं, त्यामुळे रिॲक्शन स्मूथ होती मगाशी, तिथे याला डिसोसिएट होण्याची गरज नव्हती. पण आता प्रॉब्लेम काय झालाय की OH- ऍडिशनमुळे H+ त्यांनी कंझ्युम केलेत, वॉटर बनवायला लागलाय, याचं कॉन्सन्ट्रेशन जे इक्विलिब्रियमला होतं त्याच्यापेक्षा कमी झालंय असं वाटल्यामुळे हे थोडंसं डिसोसिएट होतं
आणि पुन्हा H+ रिप्लेनिश होतं, पुन्हा काय करतं H+ तयार करतं. अंडरस्टूड मी काय म्हणते? म्हणजे थोडक्यात काय, इथं सुद्धा पुन्हा जे H+ कॉन्सन्ट्रेशन कमी झालं होतं ते पुन्हा काय झालं, रिप्लेनिश झालं, हो की नाही? H+ कॉन्सन्ट्रेशन जे कमी झालं होतं ते रिप्लेनिश झालं, आणि रिप्लेनिश झालं म्हणजे काय झालं, पुन्हा तयार झालं. म्हणजे H+ कॉन्सन्ट्रेशन मध्ये काही फरक झाला नाही. जे कमी झालं होतं या OH- मी जे खाऊन टाकलं होतं ते पुन्हा याने डिसोसिएट करून तयार केलं, आणि त्यामुळे पीएच जो असतो तो चेंज होत नाही, तो मेंटेन राहतो. हे क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलंय? बघा, व्हेरी गुड आयुष. ओके, ठीक आहे. हा, असं काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे असा काहीतरी चेंज घडत असतो की ज्या चेंजमुळे, इथे असा काहीतरी चेंज घडत असतो की ज्या चेंजमुळे काय होत असतं, पीएच मेंटेन राहतो. येतं लक्षात? OH- ऍड केले की H+ शी कंबाईन होऊ शकतात, किंवा OH- कुणाशी कंबाईन होऊ शकतात माहितीये? याच्याशी कंबाईन होऊ शकतात. नीट ऐका, OH- कुणाशी कंबाईन होऊ शकतात? याच्याशी कंबाईन होऊ शकतात. ठीक आहे, ह्याच्याशी कंबाईन होऊ शकतात. कसे काय? रिॲक्शन इथे दाखवते, बुक मध्ये तसं पण दिलेलं असतं बरं का, नीट ऐका. CH3COOH हा जो आहे यातला मोलिक्युल्स थोडेसे शिल्लक असणार म्हटलं होतं मी मगाशी पाण्यामध्ये. ऑब्व्हियसली ही जी इक्विलिब्रियमची रिॲक्शन मी डबल रिव्हर्सिबल आरोनी दाखवली आहे, म्हणजे तिथं हेही असणार आणि हेही असणार पाण्यामध्ये, हो की नाही? म्हणजे हे तिथं आहे प्रेझेंट, आलेला OH- याच्याशी कंबाईन होऊ शकतो. कसा बघा, हे जर रिॲक्शन झाली, हा बेस आणि हा ऍसिड रिॲक्ट झालं तर काय तयार होतं बघा, CH3COO- आयन यातनं H+ याच्याशी रिॲक्ट करतो, यातला H+ याच्याशी रिॲक्ट करतो आणि इथे वॉटर बनतं. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाल ह्याला आपण निग्लेक्ट करू, इकडच्या H+ ला निग्लेक्ट करू. मी कन्सिडर करते की माझ्या OH- याच्याशी रिॲक्शन केली तर कसं आपण एक्सप्लेन करू शकतो. तर बाळांनो बघा, हा ऍसिटिक ऍसिडनं OH- बेसशी रिॲक्शन केली, ऍसिटेट आयन तयार केलं आणि वॉटर तयार झालं. ठीक आहे, ऍसिटेट आयन तयार केलं आणि वॉटर तयार झालं, म्हणजे ह्या रिॲक्शनच्या ऐवजी ही होतीये. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन काय व्हायला लागलंय, कमी व्हायला लागलंय. राईट एव्हरीवन, याचं कॉन्सन्ट्रेशन काय व्हायला लागलंय, कमी व्हायला लागलंय. कमी व्हायला लागलंय म्हणजे काय, ऍसिटिक ऍसिड बेसशी रिॲक्ट करत आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. मग मला जरा सांगा बाळांनो, आलेल्या OH- ना ऍसिटेट आयननी काय केलेलं आहे, काढून घेतलेलं आहे. आलेल्या OH- आयनना ऍसिटेट आयननी जे एक्स्ट्रा होते सोल्युशन मध्ये त्यांनी काढून घेतलेलं आहे. याचं जरी वाढलं, कमी झालं कॉन्सन्ट्रेशन, तरी रिॲक्शन बॅक मध्ये जाणार नाही, तरी रिॲक्शन बॅक मध्ये जाणार नाही. का? कॉमन आयन इफेक्ट. अंडरस्टूड? मग H+ जितके होते तितकेच राहिले, याला कुणी हातच लावलेला नाहीये. अंडरस्टूड मी काय म्हणतेय? याच्याकडे कुणी गेलेलंच नाहीये, तरी ते मेंटेन राहणार. येतं लक्षात? तुमच्या बुक मध्ये अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे की समजा जर OH- आयन आपण याच्यामध्ये ऍड केला तर ऍसिटिक ऍसिडशी तो OH- रिॲक्ट करतो आणि ऍसिटेट आयन बनवतो. ठीक आहे, मग इथं ऑलरेडी भरपूर सारे ऍसिटेट आयन्स आहेत, इथं आणखीन थोडे आले, कॉमन आयन इफेक्ट लागला, रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन ह्याला डिसोसिएट होऊ देत नाही. H+ ला काही फरकच पडत नाहीये, H+ तसंच आहे. म्हणजे इथे सुद्धा या प्रोसेसमध्ये सुद्धा H+ काय राहिलं, मेंटेन झालं. म्हणजे काय झाला, पीएच मेंटेन राहिला, देर इज नो चेंज इन पीएच. तुम्ही असंही एक्सप्लेन करू शकता, तुम्ही असंही एक्सप्लेन करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. अंडरस्टूड एव्हरीवन? क्लिअर आहे सर्वांना? दोन्ही प्रकारे कसं होऊ शकतं, क्लिअर आहे? OH- कुणाशी कंबाईन होऊ शकतं हे मी समजावून सांगितलेलं आहे. आय होप हे लक्षात आलंय सर्वांना. तर आपण एक काम करूया, आजच्या लेक्चरला इथे थांबूया. ठीक आहे, बफरची ऍक्शन आपण बघितली, ऍसिडिक बफरची ऍक्शन आपण बघितलेली आहे, आणि आजचा जो पार्ट झालेला आहे त्याच्यावर काही न्यूमेरिकल्स उद्याच्या लेक्चरला होतील. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा एक पार्ट राहतो. तर उद्या कदाचित मी एखादं एक्स्ट्रा लेक्चर घेऊन इव्हनिंगला तो पार्ट संपवेन. ठीक आहे, काय आहे ते समजावून तुम्हाला सांगेन. बफर विषय आणखीन थोडा पार्ट जो राहतो तो आपण उद्याच्या सकाळच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे, सो आय होप इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. एकदा
नोट्स मधून रीड करा म्हणजे तुम्हाला तो अजून क्लिअर होईल.